मला आवडते काही 500 ना 1000 रुपये डिस्काउंट द्या हॅड. कशी वाटते ना शिरकोला आवडली ही गाडी दाखवा. मार्गेनिंग करणं आपला हा जन्मसिद्ध अधिकार. कंपनीची गाडी आवडली. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर आज आपण चाललोय गाडी बघायला, टू व्हीलर बघायला. गाडी म्हणजे फोर व्हीलर्स नसते. सो टू व्हीलर बघायला चाललेलो आहे. आणि काय चाललोय, कोणासाठी चाललोय, काय विशेष आहे बाबा, गाडी का घेतोय वगैरे वगैरे. सो स्टेट येऊन चला डायरेक्टली आपण भेटूयात शोरूम मध्ये. काकी ओ काकी काय म्हणताय? कोणती आवडली तुम्हाला गाडी? मी सांगन ती नाही, तुम्ही सांगा. मी नाही, तुमच्या पोराने आज ऑलरेडी बघितलेले आहे का? बघितलेले. हा आहे ना, नक्की 100% सांगू. आपण ज्या गाड्या बघतोय ना त्यामध्ये एक RS आहे, ENS आहे आणि तिकडे एक 125 आहे. ते बघणं चालू आहे. बघू लेट्स काय ना काहीतरी होईलच. ही कुठली आहे म्हणला? N250. ही NS200. काकी बसून तर बघा, कापड आहे काय? हो थांबा थांबा, पूर्ण आधी फील तर घ्या एकदम. CNG डायरेक्ट तिथून CNG ना ती. कुठली? ही CNG बजाजची आली. हा म्हणते म्हणून त्याचं काय चुकत नाही. तो बरोबर म्हणतोय. हा आपण ते ना शंभोला पण घेऊन आलोय कारण शंभोला आवडतं हा ब्लॉगिंग मध्ये वगैरे. हा हा बसा, तुम्ही बसून तर बघा एकदा. एक प्रयत्न कर बघ, नाही जमलं नको बसू. प्रयत्न करा नको बसू, कॅन्सल बस. भारी वाटते का ना मित्रांनो? कोणतं वाटतं का? छान वाटतं. मी जॉईन करते. काय बोलणार? प्लेन सीट पण करतो जसं त्या वरती पाहिजे तसं. त्या बोलत असणार तिकडे फिरवायचा. जे बोलत तिकडे फिरवायचा. वाटते का नाही? हे काहीतरी नवीन मॉडेल आलेलं दिसतं. CNG मध्ये ना अख्खी ट्रान्सपरंट दिलेली आहे. वाव, नाईस वन. NG04 आहे का नाव? फ्रीडम. NG04 काय आहे? हे काय NG04 कोड आहे. हा ना ते बाप आहे. मला आवडते. तुला गाडी मस्त आवडते ना, आपल्याला आवडत नाही. मित्रांनो कसं आहे ना, आपण गाडी घेतो बरोबर, एकच घेतो, पण बाकीच्या पण कंपन्यांचं कंपॅरिझन केलं पाहिजे की कुठल्या बाबा काय होतंय, कुठली भारी आहे. आणि ॲज ऑब्वियस म्हणजे आमच्या श्रीकांतला गाडी घ्यायची. सो श्रीकांतला जी आवडेल, जे मनामध्ये बसेल तीच आपण घ्यायचं चाललं विचार. बट लेट्स सी, बाकीचं आपलं फनी पार्ट चालू आहे. त्याचा थोडा टॉपिंग देतो. मित्रांनो आपण आलोय माझ्या एकदम ना आवडत्या शोरूममध्ये, जे की TVS. ठीक आहे, एवढ्या शिव्या घातलेल्या आहेत त्याला. ठीक आहे, ह्या गाड्या चांगल्या असतील पण कदाचित, मला माहीत नाही. कारण की TVS मी तर कधी प्रेफर करणार नाही. श्रीकांतला घ्यायची गाडी, सो त्याची इच्छा. तर मी त्याला सरळ म्हणलं होतं की TVS घेऊ नको, पण त्याला जर आवडत असेल तर डेफिनेटली तो घे, आणि तो त्याची इच्छा अनुसार. पण मी TVS कधीच रेकमेंड करणार नाही. हो कसं आहे TVSचा छान आहे. 310R छान आहे. म्हणजे गाड्या तसं चांगलं दिसायला वगैरे, ठीक आहे, पण मी रेकमेंड करत नाही. कारण की आपली बरेच तुम्हाला माहिती असेल, आपल्या बरंच खूप आधीचा इश्यू आहे 2 वर्षापूर्वीचा. मग कसं आहे ना, TVSमध्ये किती बाप गाडी होऊ द्या, पण अजिबात मी तर कधी प्रेफर नाही करणार आयुष्यात. पुढे कधी प्रेफर करणार नाही. मला सांगितलं की काय आपला विषय, पण श्रीकांतला जर आवडत असेल तर डेफिनेटली आपण त्यासाठी घेऊया. पण जॉईन करू शकतो ना आपण. श्रीकांतला आपल्या ही गाडी आवडलेली. स्प्लिट सीट आहे ना V4 मध्ये, त्याच्यात असं सीट भेटेल का? तुम्ही करू नाही शकत तुमच्याकडूनच?
ब्लॉकमध्ये असं वाटते की आमच्या काकीला पण TVS नाही आवडली. विषय संपला. डिस्काउंट काय 500 ना 1000 रुपये डिस्काउंट द्या. हड चला तरी पण एवढे पैसे देऊन पण काय उपयोग आहे मग. मजा नाही ना अजिबात. काय करतो हां कॅन्सल TVS हां कॅन्सल. चला आपल्याला बघायची एक्स आपण कोटेशन गाड्या दाखवतो पुढे. हो काकी काकी एक्सपर्ट ठीक आहे दाखवा मला आहे ना मला R15 घ्यायची मला आईला बसता नाही यायचं म्हणून मग आपण कशी वाटते सांग. थोडा हा इश्यू कुठे इश्यू हाईटचा. हो ही आहे का. हां टेस्ट राईड आहे. टेस्ट राईड करून घ्या एकदा. हां ही हायब्रिड आहे ना. हे फक्त टेस्ट राईडला द्या एकदा. टेस्ट राईडला शिरकोला आमच्या शिरकोला आवडली ही गाडी. हिला धक्का पर्ल व्हाईट. मी त्याला काय बोलावलं अरे तू तर बस एकच बस बसून तर बघा काकी बसा काकी. हा नाही जमलं नको काकीला डायरेक्ट दुसऱ्या मजल्यावर. नाही ठीक नाही गेर नाही पाय ठेवायचे. पाय ठेवायचे. हा तुम्हाला नाही तुम्हाला नाही ऐकत तुम्हाला नाही हे पुढच्याला आहे हे एकदा प्रयत्न कर. बसा बसा. नाही ते काम करा तुम्हीच गाडी चालवा. काहीच फायदा नाही. 2 वर्ष झाले माझी आई आतापर्यंत बसली नाही. आणि मला पण घ्यायची होती R15 5 वर्षांपूर्वी पण मी नाही घेतली. माझी गाडी माझी आई FZX वर पण असत नाही. दाखवा मित्रांनो. आता विषय काय ना सुझुकी झालं बजाज झालं TVS ते आपल्याला आवडत होतं. आपल्याला आवडतं ठीक आहे. तिकडं आपण जाणारच नाही आहे पहिली गोष्ट. कारण TVS लिटरली कॅन्सल केलेली आहे. श्रीकांतच्या मम्मीने पण कॅन्सल केली आहे आणि श्रीकांत बोलला अजिबात TVSवर जायचं नाही आहे. बजाज फक्त पल्सरमध्ये कुठली तरी किंवा यामाहामध्ये कुठली तरी. सो लेट सी कुठला काय होतं आपण फायनल बघूयात. मित्रांनो फायनली एक गाडी म्हणजे एक नाही 2-3 गाड्या एकाच शोरूममध्ये फायनल जवळपास करण्यात येतात. ठीक आहे तर बघूयात कुठली गाडी पण फायनल करतो. आपला शिरको म्हणजे आता बाकीच्या दुसऱ्या कंपन्या सगळ्या सोडल्या आणि एकच फायनल करणार आहे. सो बघूयात कुठली फायनल करतो आहे ते चालले. कोटेशनमध्ये थोडंसं बार्गेनिंग वगैरे कारण बार्गेनिंग करणं आपला हा जन्मसिद्ध अधिकार आहे जन्मसिद्ध हक्क आहे. सो बार्गेनिंग करणं चालू आहे बघूया. आणि तुम्हाला कळेल कोणती गाडी घेतली काय घेतली 100%. एकाच शोरूममध्ये जवळपास 1.5 तास घाललो आहे आम्ही 1.5 तास. आणि तीच कंपनीची गाडी आवडली तर त्यात गाड्या आवडलेल्या आहेत. तो आता कोणती गाडी घेणार आहे काय घेणार आहे तो विषय आहेच म्हणा. बट आता बुकिंगचा विषय आणि कारण की फायनल आहे त्याला म्हटलं परत इथं एक टेस्ट राईड करून ये आणि मगच फायनल करू बाबा. हे ना फायनली गाडी बुक झाली. कोणती गाडी काय गाडी पुढच्या ब्लॉगमध्ये तुला